ओके गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बनवतो आहोत हेल्दी पॅटी. ओके, तर त्याच्यासाठी तुम्हाला लागेल गाजर किसलेलं, बीटरूट, पनीर 200 ग्रॅम आणि काकडी. आणि त्याच्यासाठी हे मसाल्यामध्ये मी काय केलं आहे, 1 मोठा चमच काळी मिरी, नंतर 3 चमच ओट्स, अर्धा चमच हळदी आणि 1 पूर्ण मोठा चमच आहे किचन किंग, आणि हा 1 चमच आहे आपलं गरम मसाला, हा कांदा लसूण मसाला, 1 चमच मीठ, आणि बाइंडिंगसाठी आपल्याला लागेल 3 चमच राईस फ्लावर. तर आपण सर्व हे एकत्र करून घेऊया फटाफट. खूप ह्याच्या आधी हे मी बनवलेलं, तर एवढे सुंदर बनते आणि खूप हेल्दी आहे ही डिश. तर मजा येईल. तुम्ही ही आपण सँडविचमध्ये खाऊ शकतो, ॲज वेल ॲज काय म्हणतात तुम्ही, जर का रोटीमध्ये टिकी टाकून खाऊन शकतो. हे आपलं काकडी किसलेली आहे आणि गाजर, हे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आणि ह्याचा गोल गोल आपण एकदम आपल्याला जशी टिक्की बनवतो ना, सेम तसंच बनवायचं. शेपमध्ये. बट ह्याला कमीत कमी सेट व्हायला फ्रीजमध्ये तुम्ही ठेवायचं जवळजवळ अर्धा तास सेट होण्यासाठी. हे मी प्रॉपरली मिक्स करून घेतो हाताने. काय थोडं पडलं तर मिक्स करूया आपण. मिक्स करून काहीतरी तुमचं मिक्सचर असं दिसेल. तर नाव हे आपण हाफ ॲन आवरसाठी रेस्ट करूया. रेस्ट करायला ठेवायचं फ्रीजमध्ये. ओके, सो आफ्टर रेस्टिंग तो आपका बैटर कुछ ऐसा दिखेगा. तो ये मिनिमम मैंने 30 मिनट्स के लिए रखा था. तो अभी इसका अपन टिक्की बनाना शुरू करते. एकदम इजी, जसं आपण वडे बनवतो तसंच घ्यायचं गोल गोल. हे आपण प्लेस करूया ट्रेमध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही पोटॅटोही ॲड करू शकता फॉर प्रॉपर बाइंडिंग, म्हणजे त्याचं एक तर घट्ट पकडून राहतं. ओके गाईज, तर दिस इज हाऊ आर पॅच लुक्स लाईक. मस्त एकदम शेपमध्ये बनवून घेतले आपल्या पॅटीच्या शेपमध्ये. आता आपण तेल गरम करूया. ओके गाईज, आता आपलं जसं तेल गरम होतं आहे, तर शॅलो फ्राय म्हणजे जास्ती तेल नाही घेतलं आहे, एक हार्डली 3 चमच तेल. ओके, कारण की आपल्याला डीप फ्राय पण नाही करायचं आहे टिक्की, कारण की हेल्दी टाईप बनवायचं आहे, राईट. तर आता फ्राय करण्यासाठी आपण घेऊया रवा. तर मी आता अंदाजपंचेच घेतो आहे, पण तुम्ही 2 या 3 चमच रवा घ्या. नंतर जर का 3 चमच रवा आहे तर 1 चमच कॉर्नफ्लावर, जास्ती नाही, जस्ट क्रिस्पीसाठी, आणि 1 चमच आपलं राईस फ्लावर, बस. आणि जर का तुम्हाला मीठ, जर का ह्याच्यामध्ये तुम्हाला जर का टेस्ट करून तुम्ही चेक करू शकता, कमी वाटत असेल, माझ्या ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ कमी होतं, म्हणून मी ह्याच्यामध्ये मीठ ॲडजस्ट करतोय. थोडंसं मीठ ॲडजस्ट, अँड नाव मिक्स इट अप. अजून जस्ट माझं आता डोकं चालतंय, तर मी थोडंसं लाल तिखट, मतलब एक पिंच, जस्ट नावाला. दिस इज टोटली ऑप्शनल. जसं आपण फिश फ्राय करतो गाईज, सेम काइंड ऑफ. की आता मी पॅनमध्ये ऑइल गरम होतं आहे की नाही चेक करतो आहे.
अँड आपलं फर्स्ट देवाचं नाव घेऊ, मस्त याच्यात ठेवायचं आणि सिंपल इझी टेक्निक, म्हणजे आपले हात पण खराब होत नाही, असं नाही होणार थोडे हात खराब. ऑइल बऱ्यापैकी गरम होत आहे. Let's start frying. First, सेम आपण करायचं. दुसऱ्यासाठी पण अवॉइड करा दोन्ही हात यूज करायचे. जसं फिश फ्राय करतो तसंच करायचं पाहिजे. एकदा सर्वे केले की फ्लेम लो करा. तर मला तर एवढंच हवे, ही बॅच साईडला ठेवतो, इथंच राहू दे. आणि यांना आपण लगेच जेव्हाही आपण फ्राय काही करतो फटाकन त्यांना टर्न नका मारू. लेट इट टेक इट शेप, भले शॅलो फ्राय और डीप फ्राय. पहिले आपली ग्रीन चटणी, लागलं तर आपण सॉस पण घेऊ शकतो. एवढा काही सॉस फॅन नाही आहे मी. फुल क्रिस्पी करकरीत तुम्हाला आवाज पण येत असेल. So guys, this is the final product. कुरकुर एकदम कुरकुरीत आहेत आणि टेस्टला एक नंबर. जरूर तुम्ही ट्राय करा. ओके गाईज, डू ट्राय दिस रेसिपी. खूप इझी आहे बनवायला, खूप हेल्दी. ओके, आणि टेस्टला एक नंबर. ओके, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. ओके, असंच तुम्ही सपोर्ट करत जा. डू लाईक, शेअर, कॉमेंट अँड प्लीज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. स्टे ट्यून. बाय.